वनराज आंदेकर पाठोपाठ आणखी एक हत्येची घटना पुण्यामध्ये घडलेली आहे। हत्येच्या घटनेने पुणे हादरलेलं आहे। हडपसरमध्ये एका व्यक्तीची हत्या झालेली आहे। कोयत्याने वार करून ही हत्या करण्यात आली। पैशाच्या वादातून हत्या झाल्याचा संशय आहे। फुरसुंगी सासवड रोड पोलीस ठाण्यापासून 300 मीटर अंतरावर ही हत्येची घटना घडली आहे। हडपसरमध्ये गेल्या 24 तासांमध्ये 2 हत्या झालेल्या आहेत। वनराज आंदेकरचा रात्री गोळीबारामध्ये मृत्यू झालेला आहे, तर आता आणखी एका हत्येच्या घटनेने पुणे हादरलेलं आहे। हडपसर परिसरामध्ये एका व्यक्तीची हत्या करण्यात आलेली आहे। कोयत्याने वार करून ही हत्या झालेली आहे। तर फुरसुंगी सासवड पोलीस स्टेशनच्या 300 मीटर अंतर परिसरामध्येच ही हत्या घडलेली आहे। अधिकचा तपास पोलीस करतायत, मात्र पैशाच्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय आहे। गेल्या 24 तासांमध्ये 2 हत्या झालेल्या आहेत। वनराज आंदेकर याची देखील गोळीबारामध्ये हत्या झाली। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। अजिंक्य, पुण्यामध्ये गेल्या 24 तासांमध्ये 2 हत्या झाल्याचं आपण पाहतोय। हडपसर मधली आता ताजी घटना आपल्या समोर येते आहे। कोयत्याने वार करून एकाची हत्या करण्यात आलेली, काय अधिकची माहिती आहे? हो, नक्कीच। खरं तर कालची जी रात्र आहे त्यामुळे पुणे शहर हत्येच्या घटनेने एकंदरीत हादरलेलं आहे। एका रात्रीत 2 हत्या झालेल्या आहेत। एक हत्या जी आहे ती 9:30च्या सुमारास नानापेठमध्ये झालेली आहे, तर दुसरी हत्या जी आहे ती हडपसर भागामध्ये झालेली आहे। रात्री 2:30च्या सुमारास ही सगळी हत्या झाली आहे। वासुदेव कुलकर्णी असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। फुरसुंगी सासवड रोडवरील जे पोलीस ठाणं आहे त्या ठिकाणाहून काही अंतरावर ती हत्या झालेली आहे। धारदार शस्त्राने कोयत्याने वार करत ही सगळी हत्या झाली। जो वासुदेव कुलकर्णी हा जो व्यक्ती आहे तो फायनान्स कंपनी चालवत असल्याची प्राथमिक माहिती आहे आणि याच पैशाच्या वादातून ही हत्या झाल्याचं समजते। परंतु हत्यांचे आणि गुन्हेगारीचे प्रकार पुण्यात दिवसेंदिवस वाढत आहेत, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचे 3-13 वाजलेले पाहायला मिळत आहेत आणि गुन्हेगारांवर पुणे पोलिसांचा धाक राहिलाय की नाही असा एक प्रश्न उपस्थित होतोय आणि सामान्य पुणेकर मात्र चिंतित आहेत। अगदीच अजिंक्य, आणखी एका बातमीसाठी तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे, असेच जोडलेले राहा।